बुलेटिनची सुरुवात करतो आहोत आताच्या सर्वात मोठ्या ब्रेकिंग न्यूज ही ब्रेकिंग न्यूज येते आहे शौविक चक्रवर्ती संदर्भातली। शौविक हा रिया चक्रवर्तीचा भाऊ आहे। शौविक चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात पोहोचलेला आहे। शौविक ईडीच्या कार्यालयात पोहोचल्याची ही दृश्य आपण पाहतो आहोत। शौविकची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी केली गेलेली आहे। शौविक हा रिया चक्रवर्तीचा भाऊ आहे। सुरुवातीला रिया चक्रवर्तीची चौकशी करण्यात आली होती गुरुवारी आणि या गुरुवारच्या चौकशीमध्ये रिया चक्रवर्तीची 8 तासाहून अधिक काळ चौकशी झालेली होती। मात्र दुसऱ्या दिवशी रियाच्या ऐवजी त्याच्या भावाला वेगळं बोलवण्यात आलेलं आहे। शौविक आता ईडीच्या कार्यालयात पोहोचलेला आहे। त्याची चौकशी सुरू झालेली आहे। शौविक येण्याच्या आधी मीडियाच्या प्रतिनिधींनी त्याला गराडा घालण्याचा प्रयत्न केला होता, त्याची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याच्याकडनं कोणतंही उत्तर दिलं गेलेलं नव्हतं। मुळातच शौविककडनं काही गोष्टींचा खुलासा ईडीला अपेक्षित आहे। शौविक चक्रवर्ती हा ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी आलेला आहे। या कार्यालयात आल्यानंतर शौविकची आता ईडीकडनं चौकशी केली गेलेली आहे। आदल्या दिवशी रिया चक्रवर्तीची चौकशी करण्यात आलेली होती। सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर ही चौकशी करण्यात आलेली आहे। सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी ईडीनं सीबीआय चौकशीचा आग्रह त्याच्या वडिलांनी धरलेला होता। त्या सीबीआय चौकशीला देखील सुरुवात झालेली आहे आणि आता ईडीने ही चौकशी केलेली आहे। सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणात अनेक मोठे व्यवहार रिया चक्रवर्तीकडनं करण्यात आलेले होते आणि त्याच संदर्भात ही चौकशी करण्यात आलेली आहे। आपण पाहतो आहोत की रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्तीची चौकशी ही आता ईडीच्या अधिकाऱ्यांकडनं केली जाते आहे। शौविक चक्रवर्ती हा ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी आलेला आहे। गुरुवारच्या दिवशी रियाची जवळपास 8.5 तासांपेक्षा अधिक काळ चौकशी सुरू होती। गुरुवारी पहिल्यांदा ज्यावेळेला रिया चौकशीसाठी हजर झालेली होती त्यावेळेला रियाची पहिल्या दिवशी 8.5 तासांहून अधिक काळ चौकशी केली गेलेली होती। रियासोबत तिचा भाऊ शौविक आणि व्यवसाय व्यवस्थापक श्रुती मोदी हे सुद्धा ईडीच्या कार्यालयात आलेले होते। मात्र आता दुसऱ्या दिवशी फक्त शौविक एकटा आलाय। रियाला खारमध्ये स्वस्तात फ्लॅट कसा मिळाला हा या चौकशीचा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। शौविकची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी केली गेलेली आहे। सक्तवसुली संचालनालय म्हणजे ईडीकडनं जी चौकशी केली गेली होती त्यातले काही महत्त्वाच्या मुद्द्यांची माहिती जय महाराष्ट्राला मिळालेली आहे। ईडीकडनं रिया चक्रवर्तीला काही प्रश्न विचारले गेलेले त्यावर आपण नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तुमचे आणि सुशांतचे आर्थिक देवाणघेवाणीचे संबंध होते का हा प्रश्न विचारला गेलेला आहे। तुमचं उत्पन्न आणि खर्च यात इतकी तफावत कशी आहे हा दुसरा महत्त्वाचा प्रश्न विचारला गेलेला आहे। खार इथे इतकं स्वस्तात तुम्हाला घर कसं मिळालं हा प्रश्न विचारला गेलेला आहे। सुशांतच्या आर्थिक व्यवहारात तुमचा हस्तक्षेप किती आहे हा चौथा प्रश्न विचारला गेलाय। सुशांतला न विचारता तुम्ही त्याच्या कमाईचे पैसे वापरलेत का हा सुद्धा प्रश्न विचारला गेलाय। तुमच्या कमाईचा स्रोत काय ईडीनं सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे। तुम्ही आयकर भरता का
ईडीकडनं रिया चक्रवर्तीला विचारलेले गेलेले हे काही प्रश्न ज्यांची माहिती जय महाराष्ट्राला सूत्रांकडनं मिळालेली आहे। आपण पाहतो आहोत की पुन्हा एकदा शौविक चक्रवर्ती हा ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झालेला आहे, त्याची चौकशी केली जाते आहे। महत्वाचा मुद्दा म्हणजे या प्रकरणात सीबीआय चौकशी केली गेलेली आहे। राज्य सरकारच्या तपासावरती, मुंबई पोलिसांच्या तपासावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेलेले होते, मात्र आता राज्य सरकारच्या वतीनं, मुंबई पोलिसांच्या वतीनं योग्य तपास सुरू आहे, त्यावरती आक्षेप घेण्याचं कोणतंही कारण नाहीये, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेली आहे। पाहूयात अनिल देशमुख काय म्हणतात। 11 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये शेवटची सुनावणी आहे आणि त्या 11 तारखेच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्ट जो काही निर्णय घेईल त्या हिशोबाची पुढची कारवाई होईल। पण सध्या ही जी केस आहे, महाराष्ट्र पोलीस अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रोफेशनली आणि व्यवस्थितपणे या संपूर्ण केसची चौकशी करते।